वार्तांकन रोखठोक बातमी। आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सोलापूर जिल्हा परिषद प्रशासन सज्ज झाले असून यंदा वारकऱ्यांच्या सुविधांमध्ये विक्रमी वाढ करण्यात आली आहे। ग्रामविकास मंत्रालयामार्फत 50,000 वारकऱ्यांना रेनकोटचं वाटप करण्यात येणार असून फूट मशाल, स्नानगृहे, जर्मन हँगर्स आणि स्वच्छता सुविधाही वाढवण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुशाल जैन यांनी दिली आहे। वारी नियोजनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने शासनाकडे 6 गट विकास अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती मागितली असून त्याबाबतचा आदेश 1 ते 2 दिवसात अपेक्षित आहे। तसेच पाणी पुरवठा आणि आरोग्य विभागातील अतिरिक्त कर्मचारीही नियुक्त करण्यात येणार आहेत। देहू आणि आळंदी येथून निघालेल्या पालख्यांच्या मार्गावर जर्मन हँगर्स, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, स्वच्छतागृहे आणि स्नानगृहाची उभारणी पूर्ण झाली असून प्रशासनाची यंत्रणा 24 तास कार्यरत असल्याचं जैन यांनी सांगितलंय। गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या फूट मशाजवर सुविधेला मिळालेल्या प्रतिसादामुळे यंदा याची संख्या 5 पटीनं तर महिला व पुरुष वारकऱ्यांसाठी स्नानगृहांची संख्याही 6 पटीनं वाढ करण्यात आली आहे। 5,000 फिरती स्वच्छतागृहे, 800 दूत, पंढरपूर वाळवंट परिसर, 65 एकर क्षेत्र आणि संपूर्ण पालखी मार्गावर स्वच्छतेसाठी व्यावसायिक संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे। या संस्थेचे 800 स्वच्छता दूत पालखीसोबत तसेच प्रमुख मुक्काम स्थळी कार्यरत राहणार आहेत। उघड्यावर शौचास प्रतिबंध करण्यासाठी 5,000 फिरती स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यात आली आहेत। जर्मन हँगर्स 12 लाख स्क्वेअर फुटांवर पावसापासून वारकऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या हँगर्सचे क्षेत्रफळ यंदा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलंय। गेल्या वर्षी पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात मिळून 5 लाख चौरस फूट क्षेत्रात हँगर्स उभारण्यात आले होते। यंदा हे क्षेत्र 12 लाख चौरस फुटांपर्यंत वाढवण्यात आले। तसेच पालखी मार्गावर 225 टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असून आरोग्य दूतांची संख्याही दुप्पट करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।